डिसिप्लिन चॅलेंजचा आज दिवस पहिलाच सकाळ सकाळी उठून मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आणि पुस्तक हातात घेऊन बसलो. सकाळ सकाळी थोडंसं वाचून झाल्यावर 2-4 खजूर खाल्ले आणि ग्राउंडवर पळ काढला. ग्राउंडवर गेल्या गेल्या लगेच आपण आपला वॉर्मअप चालू केला आणि वॉर्मअप झाल्यावर आज आपला स्पीड वर्कआउट होता. स्पीड वर्कआउट मध्ये आज आपल्याला 1 किलोमीटरच्या स्प्रिंटा मारायच्या होत्या. 1 किलोमीटरच्या स्प्रिंटा 2 आणि 600 मीटरच्या स्प्रिंटा 2 असं मारून आपला रनिंगचा वर्कआउट संपवला आणि बाकीच्या वर्कआउटला इकडे चालू केलं. आल्या आल्या पहिले सिटअप मारा घेतली. सिटअप 50 मारून झाल्यानंतर लगेच घेतले आपण स्टो टच 50. स्टो टच झाल्याच्या नंतर लेग रायजेस घेतले 50. लेग पुलिंग्स घेतले 50. ते झाल्याच्या नंतर सायकलिंग क्रंचेस घेतले 50. ते मारल्याच्या नंतर स्टो टचेस घेतले 100. ते मारून झाल्याच्या नंतर ॲपचा वर्कआउट तिथं संपवला आणि बाकीचे स्ट्रेचिंग करायला चालू केले. बटरफ्लाय पोझिशन मध्ये थोडीशी स्ट्रेचिंग करून अल्टरनेट लेग स्ट्रेचिंग केली आणि वर्कआउट तिथंच संपवलं. घरी जाता जाता आपला अभिडॉन आणि हनुमान दादा इथं वाटतच गोळा टाकत होते. म्हणलं आपण पण जरा गोळ्यावर हात साफ करून घ्यावा. गाडी साईडला लावली आणि गोळा टाकायला आलो. मस्तपैकी 4-5 गोळे टाकले आणि घरी आलो. घरी आल्यावर आपला डाएट पूर्ण केला. डाएट झाल्याच्या नंतर थोडीशी झोप घेतली आणि सरळ लायब्ररीत निघालो. आम्ही लायब्ररीत निघालो की लगेच पाऊस आला, बी जोर आला. डिसिप्लिन मध्ये राहायचं म्हणलं की अशा अडचणीला सामोरं जावंच लागेल म्हणून भिजत भिजत लायब्ररीत आलो आणि अभ्यासाला चालू केलं. दिवसभर अभ्यास करून भूक लागलेली म्हणून घरून आणलेले एक सफरचंद खाल्ला. घरी जाऊन जेवण वगैरे करून आल्यानंतर आपण एक क्वेश्चन पेपर सोडवला आणि आपलं शिवचरित्र वाचायला घेतलं. आज शिवचरित्र मध्ये आपण वाचलं, सगळ्या जगात देश या दृष्टीने हिंदुस्थान जसा मोठा आहे तसाच हिंदुस्थानात इतर प्रांताच्या मानाने महाराष्ट्र हा विस्तीर्ण प्रांत आहे. याच प्रांताला समर्थ मोठ्या आवडीने आनंद भवन असे म्हणत सुमारे 28,000 चौरस मैलांच्या प्रदेशाला महाराष्ट्र अथवा आनंद भवन ही संज्ञा दिलेली असे.